जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. या 18 दरवाजातून गोदावरी नदीपात्रात 9440 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आले. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलंय. नदीला आलेल्या पुरामुळे नदी किनारी असलेल्या नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. दरम्यान गोदावरीच्या पुराची ड्रोननं टिपलेली दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. नालासोपाऱ्यात सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांना देखील फटका बसलाय. नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसाच्या पाण्यानं चोहोबाजूंनी वेढा घातलाय. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर इथे 2 गोदामांना पावसाच्या पाण्यानं वेढलं होतं. त्यात 9 कामगार अडकल्याची माहिती मिळताच त्यांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पावसानं हजेरी लावली. धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले होते. परंतु आता पावसाचा वेग मंदावल्यामुळे धरणाचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. सांगलीत कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, मिरज कृष्णा घाट, कुर्णे वस्ती या ठिकाणी पाणी आल्यामुळे नागरिक स्थलांतरित होत आहेत. आतापर्यंत 125 कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकानं पूर परिस्थितीची पाहणी केली. राजाराम बंधारा, प्रयाग, चिखली, आंबेवाडी परिसराची पाहणी देखील पथकाकडून करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 9482 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यात 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान तब्बल 9 ते 10 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तब्बल 10,000च्या आसपास हेक्टर इतक्या पिकांचं नुकसान झालं. गडचिरोली जिल्ह्यातील पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सोनेरांगी परिसरामध्ये कोढोली नाल्यावरील ही घटना असून नाला पार करताना त्यांचा तोल जाऊन ते वाहून गेले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांचा जीव वाचवण्यात यश आलंय. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुरामध्ये 4 दिवसांपासून 4 विद्यार्थी अडकून पडले होते. अखेर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या प्रयत्नांमुळे या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं. अतिवृष्टीनं नदीकाठच्या शेतशिवारातील 19,000 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर अतिवृष्टीमध्ये 27 जनावरांचा मृत्यू झाला. भीमाशंकर परिसरात 24 तासात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला. 24 तासात 342 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डिंभे आणि सासकमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. मुंबई शहरात अतिवृष्टीमुळे दाणादाण उडालेली असताना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा तिसरा डोळा अख्ख्या मुंबईवरती नजर रोखून होता. कुठे पाणी भरलंय, दरड कोसळली आहे, झाड पडले किंवा कुठे वाहतूक कोंडी आहे याचं इत्थंभूत चित्रण 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यात क्षणाक्षणाला टिपलं जात होतं. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावून जाणं शक्य झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता आली. वाशिमच्या भौरोद तर ते अंधार सावंगी या मार्गावरील पूल मोठ्या पुरामुळे वाहून गेला. त्यामुळे 4 दिवसांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झालाय. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. सध्या कोयना धरणातून 82,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लोकलसोबतच रस्ते वाहतुकीला ब्रेक लावत मिठी नदीला ओव्हरफ्लो करणारा पाऊस मुंबईमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 209 मिलीमीटर इतका कोसळला. ऑगस्ट महिना संपायला 10 दिवस शिल्लक आहेत. मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर या वर्षातील पाऊस ऑल टाइम रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाघोड शिवारात विजेचे खांब कोसळले. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालाय. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट सेवा देखील बंद झाली असून त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांचे ऑनलाईन कामं ठप्प झाली आहेत. शहापुरातील भातसा धरणाचे 5ही दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे सावरशेत येथील नदीवरील पूल पाण्याखाली गेलेत. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोल्हापूरच्या अणूर बस्तवडे मार्गावर ट्रक चालक आणि क्लीनर यांनी रस्ता बंद असूनही बॅरिकेड्स बाजूला करून ट्रक पाण्यात टाकला.
हा ट्रक पाण्यातच बंद पडला। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने शर्थीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्यांची सुटका करण्यात आली। उजनी धरणामधनं भीमा नदी पात्रामध्ये 1,30,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। पुणे आणि मावळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली। गंगापूर धरणातून 6,340 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून नाशिकमध्ये गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली आहे, तर रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलाय। उजनी धरणातून 1,10,000 क्युसेकनं भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेलेत। इंदापूर तालुक्यातून भावड्या गारकोलेकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। खेडमधील ब्रिटिशकालीन बोरस धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे धरण परिसरामध्ये जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात आलंय। वाशिमच्या भौरत ते अंधार सावंगी या मार्गावरील पूल मोठ्या पुरामुळे वाहून गेलेला आहे, त्यामुळे 4 दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलंय। नदीला आलेल्या पुरामुळे नदी किनारच्या नागरिकांना सतर्क राहा असं सांगितलं गेलंय। दरम्यान गोदावरीच्या पुराची ड्रोननं टिपलेली दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। नालासोपाऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांना फटका बसला। नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसाच्या पाण्याने चहूबाजूंनी वेढा घातला, त्यामुळे रुग्णांचे हाल झाले। सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर इथल्या 2 गोदामांना पावसाच्या पाण्याने वेढलं होतं। त्यात 9 कामगार अडकल्याची माहिती मिळताच त्यांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने मुसळधार पाऊस पडतो आहे। धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्याकरता धरणाचे सगळे 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते, परंतु आता पावसाचा वेग मंदावल्याने धरणाचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। सध्या कोयना धरणातून 82,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, मिरज कृष्णा घाट, पुणे वस्ती या ठिकाणी पाणी आल्याने नागरिकांना स्थलांतर करावं लागलंय। आतापर्यंत 125 कुटुंब स्थलांतरित केली गेली आहेत। कोल्हापुरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाने पूरस्थितीची पाहणी केली। राजाराम बंधारा, प्रयाग, चिखली, आंबेवाडी या परिसराची पाहणी देखील पथकाकडून करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 9,482 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला। जळगाव जिल्ह्यात 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान तब्बल 9-10 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली। तब्बल 10,000च्या आसपास हेक्टर इतक्या पिकाचं नुकसान झालं। गडचिरोली जिल्ह्यातील पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सोनेरांगी या परिसरातील काढोली नाल्यावरील ही घटना असून नाला पार करताना त्यांचा तोल जाऊन ते वाहून गेले। यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं। भामरागड तालुक्यातील पर्लकोटा या नदीच्या पुरात 4 दिवसांपासून 4 विद्यार्थी अडकून पडले होते। अखेर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने प्रयत्नाने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं। लोकल सोबतच रस्ते वाहतुकीला ब्रेक लावत मिठी नदीला ओव्हरफ्लो करणारा पाऊस मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 209 मिलीमीटर कोसळला।
ऑगस्ट महिना संपायला 10 दिवस शिल्लक आहेत। मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर या वर्षातील पाऊस ऑल टाइम रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलेला आहे। अतिवृष्टीने नदीकाठच्या शेतशिवारातील 19,000 हेक्टरवरील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर अतिवृष्टीत 27 जनावरांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भातल्या काही वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। वाशिमच्या भौरत ते अंधार सावंगी या मार्गावरील पूल मोठ्या पुरामुळे वाहून गेलेला आहे, त्यामुळे 4 दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलंय। नदीला आलेल्या पुरामुळे नदी किनारच्या नागरिकांना सतर्क राहा असं सांगितलं गेलंय। दरम्यान गोदावरीच्या पुराची ड्रोननं टिपलेली दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। नालासोपाऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांना फटका बसला। नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसाच्या पाण्यानं चहूबाजूंनी वेढा घातला, त्यामुळे रुग्णांचे हाल झाले। सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर इथल्या 2 गोदामांना पावसाच्या पाण्यानं वेढलं होतं। त्यात 9 कामगार अडकल्याची माहिती मिळताच त्यांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस पडतो आहे। धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्याकरता धरणाचे सगळे 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले होते, परंतु आता पावसाचा वेग मंदावल्यानं धरणाचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। सध्या कोयना धरणातून 82,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, मिरज कृष्णा घाट, पुणे वस्ती या ठिकाणी पाणी आल्यानं नागरिकांनाच स्थलांतर करावं लागलंय। आतापर्यंत 125 कुटुंब स्थलांतरित केली गेली आहेत। कोल्हापुरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे एनडीआरएफच्या पथकानं पूरस्थितीची पाहणी केली। राजाराम बंधारा, प्रयाग, चिखली, आंबेवाडी या परिसराची पाहणी देखील पथकाकडून करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 9,482 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला। जळगाव जिल्ह्यात 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान तब्बल 9-10 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली। तब्बल 10,000च्या आसपास हेक्टर इतक्या पिकाचं नुकसान झालं। गडचिरोली जिल्ह्यातील पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सोनेरांगी या परिसरातील काढोली नाल्यावरील ही घटना असून नाला पार करताना त्यांचा तोल जाऊन ते वाहून गेले। यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं। भामरागड तालुक्यातील पर्लकोटा या नदीच्या पुरात 4 दिवसांपासून 4 विद्यार्थी अडकून पडले होते। अखेर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने प्रयत्नानं विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं। लोकल सोबतच रस्ते वाहतुकीला ब्रेक लावत मिठी नदीला ओव्हरफ्लो करणारा पाऊस मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 209 मिलीमीटर कोसळला। ऑगस्ट महिना संपायला 10 दिवस शिल्लक आहेत। मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर या वर्षातील पाऊस ऑल टाइम रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलेला आहे। अतिवृष्टीने नदीकाठच्या शेतशिवारातील 19,000 हेक्टरवरील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर अतिवृष्टीत 27 जनावरांचा मृत्यू झालेला आहे।